नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी आज तुम्हाला MBBS ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण भारतामध्ये कशी असते याबद्दल माहिती सांगणार आहे. सर्व मुलांनी MBBS ॲडमिशन प्रक्रिया प्रथमतः समजून घ्यावी, कारण भारतातील ही प्रक्रिया खूपच किचकट आहे. यामध्ये ऑल इंडिया कोटा 15% जागा असतात. देशातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामधील 15% जागा या कोट्याअंतर्गत येतात. त्यानंतर असतो 85% कोटा. राज्यातील सरकारी महाविद्यालयामधील उर्वरित 85% जागा आणि सर्व खाजगी महाविद्यालयामधील जागा या कोट्यामध्ये येतात. त्यानंतर येतो देशातील सर्व एम्स, जिपमर आणि केंद्रीय विद्यापीठामधील 100% जागा थेट केंद्रीय कोट्यातून भरल्या जातात. यात संपूर्ण देशातील मुले गुणवत्तेच्या आधारावर भरल्या जातात. त्यानंतर येतो डीम्स युनिव्हर्सिटी कोटा. भारतातील खाजगी डीम्ड विद्यापीठाच्या 100% जागासाठी केंद्रीय स्तरावर MCC द्वारेच काउन्सिलिंगनेच होते. या जागासाठी कोणत्याही राज्याचा विद्यार्थी अर्ज करू शकतो, परंतु याची फी सरकारी कॉलेजपेक्षा खूपच जास्त असते. त्यानंतर येतो NRI कोटा. परदेशात राहणारे भारतीय किंवा त्याचे नातेवाईक स्पॉन्सर केलेल्या विद्यार्थ्यासाठी 15% पर्यंत जागा राखीव असतात. याची फी सुद्धा खूप जास्त असते. पण NRI म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. NRI म्हणजे वडिलाच्या किंवा आईच्या नात्यातील मंडळी, वंशावळीमधील मंडळी असतील तरच NRI कोट्यात फॉर्म भरावा. नाहीतर काउन्सलर सांगतो म्हणून उगीच NRI कोट्यात फॉर्म भरू नये. त्याचे पुढे जाऊन तुम्हाला खूप वाईट परिणाम दिसून येतील. कारण बरेचसे काउन्सलर हे एका सर्टिफिकेटचे 10-10, 20-20 जणाला स्पॉन्सर करतात. त्यामुळं पुढच्या काळात ह्याचा प्रॉब्लेम तुम्हाला नक्कीच येऊ शकतो. आता अजून असतो यामध्ये ओपन स्टेट आणि क्लोज स्टेट. ओपन स्टेट म्हणजे कोणत्याही राज्यातील विद्यार्थी ओपन स्टेटमध्ये फॉर्म भरू शकतो आणि क्लोज स्टेटमध्ये फक्त त्या राज्यातीलच विद्यार्थी फक्त फॉर्म भरू शकतो. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी MBBS प्रक्रिया नेमकी काय आहे ती समजून घेऊनच काउन्सलर निवडावा. आणि काउन्सलर प्रामाणिक आणि तुमच्या जवळचा असावा, तुम्हाला ओळखीचा असावा, एवढं लक्षात ठेवा.